श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 131 ते 140। उदंड सैंघ वाजते भयानखे खाखाते महाप्रळयो जेथे धाकडांसी नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली। त्या ठिकाणी मी म्हणणारा नाही तो महाप्रलय आहे की काय असं वाटत आहे। भेरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे नौबत डंके ढोल शंख मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच त्या ठिकाणी गर्दी झाली आहे। आवेशे भुजा त्राहटती विसनले हाका देती जेते महामद भद्र जाती आवरतीना। ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत हत्ती आवरेनासे झाले। तेथ भेडांची कवन मातू कांचया केर फिटतू जेने दचकला कृतांतू अंगणे घे। तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्ट कशाला पाहिजे, कच्चे लोक तर कसपटासमान उडूनच गेलेत पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला, तो गर्भगळीत होऊन पायच धरीना। ऐका उभयाची प्राण गेले चांगांचे दात बैसले बिरुदाचे दादुले हिवंताती। त्यापैकी कित्येकाचे तर उभ्याच प्राण गेले, जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथरा कापू लागले। ऐसा अद्भुत तुरुंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढवला अजी। असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले व आज प्रलय काल येऊन ठेपला की काय असे देव म्हणू लागले। ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो अकांतू तव पांडव दळांतू वर्तले काही। तो अकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली, इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले ते पाहूया। हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाची ये जावळीचे कांतले चारी। जोरत विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते। की पाखांचा मेरू जैसा रहमवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटल या दिशा जयाचेनी। व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच आहे की काय। जेत अश्व वाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तथा तया रथाचे गुण काय वर्णू। आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत।